नागपूरच्या खापरखेड्यामध्ये एक 4 वर्षांचा मुलगा रात्रभर शाळेमध्ये सडकून पडल्याची घटना घडली होती आणि आता या घटनेची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिलेले आहेत। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तसंच पाहणी करूनच वर्गखोली बंद करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्याचं सांगितलेलं आहे। शाळेमध्ये खेळता खेळता एक मुलगा वर्गामध्ये झोपी गेला आणि त्यानंतर शाळा सुटली, मात्र कर्मचाऱ्यांनी वर्गखोली नीट न तपासल्यामुळे सर्व वर्गखोल्यांना त्यांनी कुलूप लावलं आणि ते बाहेर पडले। मुलगा घरी न परतल्यामुळे त्याच्या घरच्यांनी शोधाशोध केली। अखेर पालकांनी खापरखेडा पोलिसांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांची 7 पथकं मुलांचा शोध घेत होते आणि त्यासाठी ती रवाना सुद्धा झाली। गावातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू झाला, मात्र सर्वत्र तपास केला असता सुद्धा पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही। अखेर सकाळी पोलिसांनी शाळेमध्ये तपास करण्याचा निर्णय घेतला। सकाळी अंगणवाडीचं कुलूप उघडल्यानंतर मुलगा सुखरूप सापडला होता। नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा ह्या गावातील ही घटना त्या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून समोर आलेली आहे। ह्या संदर्भात चौकशीचे निर्देश हे शिक्षण विभागाला देण्यात आलेले आहे। एक छोटा मुलगा हा जो अंगणवाडी मध्ये त्या ठिकाणी येत होता, तो भोजनाच्या निमित्तानं शाळेमध्ये आला होता, परंतु मग रात्रीच्या वेळेस तो त्या ठिकाणी राहून गेला। अशा वेळेस प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की शाळा बंद करताना सगळ्या वर्गखोल्यांची आतून पाहणी केल्यानंतरच ती वर्गखोली बंद करण्यात यावी। या संदर्भात उचित कारवाई संबंधितांवर करण्यात येईल।